ओस्मान मेलगार्ड एमटेस एक्झामसाठी संविधानावर आधारित 25 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भारताच्या संविधान निर्मितीची सुरुवात कोणत्या साली झाली? पहिला पर्याय आहे 1945, 2 1946, 3 1948, 4 1949. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 1946 साली. दुसरा प्रश्न, भारतीय संविधान निर्मितीसाठी स्थापन केलेल्या समितीचे नाव काय होते? 1 मसुदा समिती, 2 संविधान समिती सभा, 3 हिंदू महासभा, 4 वरील सर्व. भारतीय संविधान निर्मितीसाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीचं नाव काय होते? तर बरोबर पर्याय आहे संविधान सभा. तिसरा प्रश्न आहे, संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 बी.एन. राव, 3 सरदार वल्लभभाई पटेल, 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. बरोबर पर्याय आहे 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. चौथा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक कुठे पार पडली? पहिला पर्याय आहे नवी दिल्ली, दुसरा मुंबई, तिसरा कोलकाता, चौथा चेन्नई. बरोबर पर्याय आहे 1 नवी दिल्ली. पहिली सभा ही 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली होती. लक्षात ठेवा, 9 डिसेंबर 1946. पाचवा प्रश्न, संविधान सभेत एकूण किती सदस्य होते? पहिला पर्याय 389, दुसरा 297, तिसरा 299, चौथा 315. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 3 299. 389 आहेत ते भारताच्या फाळणीच्या अगोदरचे जे सदस्य होते ते आहेत, त्यांची संख्या आहे ती. भारताची फाळणी झाल्यानंतर सदस्यांची संख्या 299 होती. सहावा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2 बी.एन. राव, 3 हरेंद्र कुमार मुखर्जी, 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सातवा प्रश्न, भारतीय संविधान सभेचे अस्थायी अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय व्ही.टी. कृष्णमचारी, 2 वल्लभभाई पटेल, 3 सच्चिदानंद सिन्हा, 4 लोकमान्य टिळक. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3 सच्चिदानंद सिन्हा. आठवा प्रश्न, टिंबटिंब या दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला. 1 26 नोव्हेंबर 1949, 2 15 ऑगस्ट 1947, 3 26 जानेवारी 1950, 4 वरीलपैकी नाही. तर या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 1 26 नोव्हेंबर 1949. तसेच हा दिवस संविधान दिवस म्हणूनही ओळखला जातो. लक्षात ठेवा, संविधान दिवस 26 नोव्हेंबर. नववा प्रश्न, मूळ संविधानात किती कलमे होती? 1 299, 2 22, 3 315, 4 395. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4 395. 10वा प्रश्न, भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 पंडित जवाहरलाल नेहरू, 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 4 बी.एन. राव. हे सगळ्यांना माहीत असलं पाहिजे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. पहिला पर्याय. 11 भारतीय संविधान दिवस. मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. पहिला पर्याय 26 नोव्हेंबर, 2 15 ऑगस्ट, 3 26 जानेवारी, 4 5 जून. बरोबर पर्याय 1 26 नोव्हेंबर. 12वा प्रश्न, भारतीय संविधानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी केली गेली? पहिला पर्याय 9 डिसेंबर 1946, दुसरा पर्याय 26 नोव्हेंबर 1949, तिसरा 26 जानेवारी 1950, 4 वरील सर्व.
पहिला पर्याय जो 9 डिसेंबर 1946 त्या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक झाली होती. नंतर दुसरा पर्याय जो 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय संविधानाचा स्वीकार केला गेला होता. आणि म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 26 जानेवारी 1950. हा दिवस आपला प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो. 13वा प्रश्न, भारतीय सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? 1. डॉक्टर राजेंद्र प्रसाद, 2. B.N. राव, 3. हरेंद्र कुमार मुखर्जी, 4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे B.N. राव. 14वा प्रश्न आहे, मूळ संविधानात किती भाग होते? 1. 28, 2. 8, 3. 36, 4. 22. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे तो 4. 22. पुढील प्रश्न, भारतीय संविधानात विविध विषयांच्या किती सूची आहेत? भारतीय संविधानात विविध विषयांच्या किती सूची आहेत? 1. 3, दुसरा पर्याय 5, तिसरा 8, चौथा 11. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 1. 3 सूची. 3 सूची कुठच्या आहेत? तर 1. केंद्र किंवा संघ सूची, दुसरी राज्य सूची आणि तिसरी समवर्ती सूची. लक्षात ठेवा, 1 पहिली सूची संघ किंवा केंद्र सूची, दुसरी राज्य सूची, तिसरी समवर्ती सूची. 16वा प्रश्न, भारत प्रजासत्ताक झाल्यानंतर टिंबटिंब लोकसभेचे पहिले सभापती होते. म्हणजे पहिले लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय आहे हरेंद्र कुमार मुखर्जी, दुसरा N. माधवराव, तिसरा गणेश मावळणकर, चौथा K.M. मुन्शी. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे तो 3. गणेश मावळणकर. 17वा प्रश्न, केंद्रीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पहिला पर्याय वल्लभभाई पटेल, 2. पंडित जवाहरलाल नेहरू, 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 4. J.B. कृपलानी. या प्रश्नाचा जो बरोबर पर्याय आहे 2. पंडित जवाहरलाल नेहरू. 18वा प्रश्न, भारतीय संविधान चमत्कारी आत्मसमर्पण आशा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? भारतीय संविधान चमत्कारी आत्मसमर्पण आशा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? पहिला पर्याय राजीव धवन, दुसरा चेतन भगत, तिसरा बिपिन चंद्र, 4 वरीलपैकी नाही. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे तो 1. राजीव धवन. पुढील प्रश्न, अमेरिकन संविधानाची स्थापना कधी झाली? पहिला पर्याय 1759, दुसरा 1769, तिसरा 1890, चौथा 1789. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 4. 1789. हे तुम्हाला एक लक्षात ठेवायची छोटीशी ट्रिक सांगतोय. शेवटचे 3 अंक बघा अनुक्रमिक नंबर आहेत, म्हणजे 7, 8, 9 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर बरोबर पर्याय आहे 4. 1789. 20वा प्रश्न, 1215 साली झालेल्या टिंबटिंब करारापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले. जसं कोणता करार होता जेव्हापासून इंग्लंडचे संविधान विकसित होत गेले? पहिला पर्याय आयर्विन करार, दुसरा मॅग्ना कार्टा करार, 3 ब्रेक्झिट करार, 4 लियाकत करार. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 2 मॅग्ना कार्टा करार. 21वा प्रश्न, अमेरिकन संविधानात किती कलमे आहेत? 1, 6, 2, 9, 3, 7, 4, 4. या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे तो 3, 7. अमेरिकन संविधानात फक्त 7 कलमे आहेत. 22वा प्रश्न, संविधानातील 3 सूची वगळता नवीन विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो? म्हणजे भारतीय संविधानाच्या 3 सूची आहेत, म्हणजे केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. या विषयांव्यतिरिक्त नवीन विषय आला तर त्या नवीन विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणाला असतो?
पहिला पर्याय एक संसद, दुसरा राज्य सरकार, तिसरा केंद्र सरकार, चौथा वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचा जो बरोबर पर्याय आहे तो 3 केंद्र सरकार. 23वा प्रश्न. भारतीय संविधानातील संघसूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? जे काय विचारलंय, भारतीय संविधानातील सूची आहे त्याच्यामध्ये किती विषय आहेत संघसूचीमध्ये? संघ म्हणजे काय, तर संघसूची किंवा केंद्र सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? तर पहिला पर्याय 95, दुसरा 97, तिसरा 66, चौथा 47. याचा बरोबर पर्याय आहे 2, 97. भारतीय संविधानातील संघसूचीमध्ये एकूण 97 विषय आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? 1 पंतप्रधान, 2 राज्यपाल, 3 राष्ट्रपती, 4 वरीलपैकी नाही. आणि या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 3 राष्ट्रपती. 25वा प्रश्न. मूळ भारतीय संविधानात किती परिशिष्टे आहेत? पहिला पर्याय 12, दुसरा 8, तिसरा 22, चौथा 355. बरोबर पर्याय आहे 2, 8. तर ज्यामध्ये तिसरा पर्याय 22 ते मूळ संविधानातील भाग आहेत. एकूण 22 भाग आहेत होते. मूळ संविधानात एकूण 22 भाग होते आणि 395 कलमे होती आणि 8 परिशिष्ट आहेत, लक्षात ठेवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.